बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे, फरशी टाकून देणार त्यांना. अहो हळू ना. तर ते इतकं चालेल बरोबर हिसाब. बस झालं बरं आता. चला बरं मिस्त्री मी काय तो तुमचं काम सगळं पाहून घेतले. हा हा? हा. तो कोण हाग राहिला त्यानं हागूनच गेला जागी जागी. हा ना, लय काम सुधारायची मी बाई. काय म्हणतो काम सगळं पाहिलंय. हा आता काय काय मटेरियल लागतं ना तेवढं मला सांगा. मी काय म्हणतो आता हे खाल्लं मटेरियल नाहीये मा चांगलं याचं काही नाही. हा. तुम्ही वरती ते पत्रे उग पाईप बिप सगळं घेऊन या. आता काय काय लागेल तेवढं मला मेनू सांगा. जबा हा. किती 5 5 10 5 15 5 20 5 25 30 पत्रे आणा. 30 पत्रे आणा आणि ते 9 चॅनल आणा. बर 9 चॅनल आणा. काय फिकट सगळं आहे ना हो ते सगळं घेऊन या. बर लवकरात लवकर. लवकरात लवकर म्हणजे तुम्ही काम करीत मी काय म्हणतो, माझे पैसे लावले तर राहून द्या, हा. पण मटेरियल जल्दी घेऊन या. वा, वा, समाधानी माणूस आहे. समाधानी आपण तसं काय. मी काय म्हणतो आपलं कामाचा अर्थ आहे, हो बरोबर. बोलण्याचा अर्थ नाही, कामाचा अर्थ खरं आहे, आहे. हे महत्वाचं. बरोबर. लोक आहे ना घरी येऊन पैसे देतात वरून. मी ठरवल्याप्रमाणे ना तुझ्यापेक्षा ना 10-5 हजार रुपये वरून देतात, कारण आपलं कामाची क्वालिटी तशी आहे. खरं आहे, अहो खरं आहे. पहिला जो माणूस होता ना काम करून गेला इथं, फालतूचे आमचे पैसे सुद्धा उडवून घेऊन गेला आणि काम पण अर्धवट ठेवून गेला. हो बाई, मूर्ख लोक राहते, त्यांचं काय कसं जेव्हा पैसा काढायचं काम आहे. आपल्याला त्या मापाच आपण नाही करायचं. बरोबर. आजपर्यंत जेवढे काम केले ना कधी यावर ठरवलं त्याच्या मनाला पैसे देतात. नाही मी आता बँकेतून पैसे काढतो आणि लगेच मटेरियल घेतो आणि येतो. हा? आणि एक काम करा, माझे माग पुढे द्या, हा. पण मटेरियल एक सुद्धा ठेवू नका माग. बरं बरं चालेल. हा, हो हो कारण कसं मटेरियल असतं ना काम करायला काय वाटत नाही. चालेल. मग तुमचं काम कम से कम 15 दिवसामध्ये तुमचं काम एंड करून देईन. फक्त 15 दिवसातच होईल. 15 दिवसात पाय ग. 15 दिवसात तुम्हाला आहे ना पार कुलपच लावून बाहेर निघेल. बरं बरं बरं. हं? चांगलेत बघा हे, हो. असे लोक पाहिजे. हे पहिलं सारखं का तसला लय फालतू गाणे माणूस. एवढं- अहो लय नालायक लोक काय काय इतके नालायक आती नालायक. बरं ठीक आहे चालतंय, मग तुम्ही जा, त्यांनी सांगितलेलं पटकन घेऊन या. चालेल. आवरून घ्या मग तुम्ही पण. हा, मी बँक मधून पैसे काढतो आणि लगेच हो, हो, मटेरियल या, घेऊन या, येतो. टेम्पोच भरून आणतो direct. गाडीत भरून आणा, गाडीत भरून आणा. येऊ का मग? हा, कचऱ्याला पटे घालते. हा, हा. उशीर आले तरी चाला, पण मटेरियल सगळं घेऊन या. हा, कारण घाई नका करू एवढं. चांगल्या क्वालिटी द्या ना. लयच काम बाकी ठेवलं द्या ना. अहो बघा ना, पूर्णच काम बाकी ठेवलेलं आहे. फक्त भिंती मारल्यात, खिडक्या लावल्यात, आता सगळंच काम करायचं बाकी. आता हे सगळं तुम्ही उरकून घ्या. बरं तुम्ही कसं काय असं बोगस काम दिलं असेल त्याला. अहो आता असंच ना, आम्हाला काय माहिती काम लोक असे निघतील म्हणून. हा, तुमच्यासारखंच मस्त गोड गोड बोलला तो अगोदर आणि नंतर असं काम ठेवून गेला. पैसे घेतले नाही. अहो पैसे सुद्धा घेऊन गेला तो. आता काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या, झालं ते झालं. आता तुम्ही आता चांगले माणूस आहे तुम्ही, घ्या वरून. नाही बाई, आपला स्वभावच असं आहे, काम करायचं तर चांगलंच करायचं, करायचं चांगलं करायचं. मी एवढं कामं घेत नाही, उगे ठरेक लोकांचे कामं घेते नाही. तर असे मला वेळ भेटत नाही. हो का? आपले 2-4 बिझनेस आहे ना. हो हो, 2-4. हा, 2-4 बिझनेस आहे आपले. खरेदी विक्रीचा बिझनेस मोठा आहे आपला. हो का? त्याच्यात खूप पैसे भेटतो, खूप पैसे अरे वा, भेटतो. चांगली गोष्ट आहे ना. हा, महिन्याला काय झालं तर 1,00,000-2 लाख रुपये मी मिळते. पण आपला पारंपरिक व्यवसाय आमच्या पंजाबापासून गवटी कामाचा. हो का? तर मग मी काय मजूर लावून करून घेतो, काय मी स्वतः करतो. ठीक आहे, कामाला लाजायचं नसते. चालेल चालेल, घ्या मग आवरून. हा, ते मध्ये श्रीमंती आली तर माझून नाही, गरीबी तर लाजू नये. तशी आपल्याकडे श्रीमंती आहे आणि गरीबी आहे. या ना आतमध्ये. हा ते चला ना, मला सांगा तुम्ही काय काय करणार आहे, कसं करणार आहे ते, आणि मग करा चालू एकदा. बर, कामाची क्वालिटी नाही पडली मला, क्वालिटी. आता त्यांनी जसं सांगितलं तसं सामंत्र आणून दिलं होतं बघा, माल वगैरे. आता त्यांनी कसं बनवलंय ना, मी पण एवढं लक्ष दिलं नाही. पण आता हे आज झाल्यापासून बघा, मी तर यायला चालू केलंय. आणि आता तुम्ही पण इथं कामाला लागाल ना, तर मी रोज येणं जाणं करणार, बघणार इथं कोण कसं काम करतंय काय नाही, आणि मी बघूनच काम करून घेणार आहे आता. नाही, तुम्ही बसूनच काम करून घ्या. हा, बसून म्हणजे आता येणारच आहे मी बघायला. तुम्ही पण याल ना, तर मी बघूनच काम करणार आहे. म्हणजे तुम्ही जर काम करताय ना, तर मी बघूनच काम करून घेईल तुमच्याकडे. चांगला खूप स्वभाव भारी हो तुमचा, आवडला मला. हो का? आवडला नाही स्वभाव तुमचा. हो, स्वभाव तर चांगलाच आहे हो माझा. तुमचा पण चांगला आहे स्वभाव, आवडला खूप मला. चांगला, खूप चांगला माणूस. आपण त्याचा सज्जन माणूस. हो, असे सज्जनच लोक पाहिजे तो, नाहीतर कुठे काम होतात आजकाल बघा ना, सांगा तुम्ही.
चांगले 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 मला लय आवडलं. काय तुमचे स्वभाव असे राहणीमान असे मस्त आहे. ते त्या नालायकांना काम सुचे केलं नाही. हा तेच ना, जाऊ द्या आता, तुम्ही चांगलं काम करून इमानदार माणूस नाही भेटले, इमानदार. टाका. अहो त्याने नाही चांगलं काम केलंय, मला पण माहिती चांगलं, पण आता तुम्ही चांगलं काम करा, मला वाटतं तुम्ही चांगलंच काम कराल म्हणून तर तुम्हाला कुठं मला पैसे द्यायचे? म्हणजे हा? कोणाला पैसे द्यायचे मग? नाही नाही, मला दामान द्यायचे, दामान. हा दमाना म्हणजे हे बघा, आता तुम्ही चांगलं जर काम केलं लगेच तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू. तुम्हाला काय जर ठेवणार? फरशी वगैरे टाकायची असेल ना ती मी घेऊन देईन, काय अडचण नाही. म्हणजे तुमच्या ओळखीनुसार का? हा आपलं खाते खात्यावर दुकान तुमच्या? आपलं दुकान आहे ना. हो का? हो मग तर चांगलीच गोष्ट आहे आणखीन पण. चालतंय की, काय हरकत नाही. मस्त सवय बघ बाई. हो, हो, हो. चांगलं आहे. खूप खूप भारी खूप हो भारी. ना, हो ना. मला लय आवडला तुमचा स्वभाव. अहो मग हात मग कशाला बोलताय? नाही नाही, लय मुलमुलं अंग लागतं तुमचं, लय मस्त गोड गोड वाटतं. हा आहे तसं माझं. बरं मी काय होतो, तुम्ही मला एक काम केवढं ठेवून देणार? ते यांच्यासोबत बोला तुम्ही कितीला ठरवायचं काय नाही ते. तर तो- बाकीचं काम करून घ्यायचं काम माझं तर आहे. तो अंदाज किती? माझा अंदाज होईल एक 5 लाखापर्यंत. नाही नाही, 5 लाख नाही, फक्त गावडीची मजुरी किती? त्यांची- 50,000 का 60,000? ऐका ना, आता 5 लाखापर्यंत समजा सगळं काम होत असेल, तर मग आता तुम्ही मिस्त्री किती लावणार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना. आता 50-50 हजार जातील एकेकाला दुसऱ्याने 1 समजा. लाख रुपये लावले असते तुमच्या का, तुम्ही 50 देणार आहे आणि 50 ते तुम्हाला काही ठेवून जाणार आहे. काय करायचं, मला माझा पैसा खर्चा ना मला. चांगला आहे हो तुमचा स्वभाव, खरंच खूप चांगला आहे. हा. मग मला तुमचा स्वभाव खूप आवडला. हे काम करायचं, काय? तुझ्या नवऱ्याकडून पैसे काढून घेतो, तुझंच नाव टाकून घे, मला काय करायचं पैशाचं. म्हणजे तुम्ही काम पण करून देणार, हो. माझा नवरा तुम्हाला त्या कामाचे पैसे देणार, समजा ते पैसे तुम्ही मला देणार, तुमचा काय फायदा त्याच्यामध्ये? फायदा काय तुमचा त्याच्यात? तेवढं एकच फक्त. काय? एक चान्स. कसला कसला चान्स? काय चान्स राहतो ना माहिती? आता तुमच्या मनात मला काय माहिती काय चाललंय. अहो हे हात वगैरे टाकणं कमी करा बरं. तुम्ही असं थांबून पण बोलू शकता ना तुम्ही. मग तो चान्स आहे ना. म्हणजे आता समजलं मला तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही इतर काम तर इथं करणार, त्या कामाचे पैसे माझा नवरा तुम्हाला देणार, ते पैसे तुम्ही मला देणार, कोणत्या बदल्यात? चान्स. नाही नाही, हे नाही जमणार बाबा असलं. क्वालिटी बघ आपली कामाची बाई. अहो क्वालिटी वगैरे तुम्ही चांगली द्याल हे मला पण चांगलं माहितीये, पण असं कसं जमेल? तुम्ही माझ्याकडून चान्स मागताय. तुम्हाला फरशी फुकाट भेटणार आहे वरून. बाई हो, फरशी तर नाही, तुला वर पाण्याची टाकी, तुला सोलर, सगळं सगळं 4 लाखाचं सोलरच आहे. बरं टाकी बांधून देणार आहे, त्याला मोटर टाकून देणार आहे. हो का? आणि तू जर लयच रुसले ना तर तुला काहीतरी सोन्याची वस्तू करून देणार आहे. अरे बापरे. म्हणजे मला घर पण बांधून मिळते, बाकीच्या सगळ्या वस्तू पण तुम्ही देणार ना सगळं फ्री मध्ये फ्री. आणि पैसे पण समजा तुम्ही नाही घेणार, आणि त्यांनी दिले तुम्हाला समजा कामाचे ते मलाच कोण देणार. घ्यायचे, या हाताने घ्यायचे नाही हाताने मागा द्यायचे. हो का? चालतंय की मग. हा तेच म्हणजे तुझी जर खुशी असली तर, नाही तर मग बळजबरी करते आपण. बळजबरी करते. नाही नाही चालेल ना मला, पण मग तुम्ही नक्की कराल ना हे नक्की सगळं? नक्की नक्की नक्की. ठीक आहे, चालतंय ना मग. चालतंय. काय म्हणतात, सांग ना का मला वेळ कशाला लावायचा. हो का? पण हे अचानक आले तर मग? नाही काही नाही, मी आहे ना. आलं तर आपल्याकडे ये नाही, या ना, इकडे या ना. जाऊ द्या, पण तुमचा स्वभाव खूप भारी बरं का. मला पटलं एकदम. मजा वाटते, मजा एकदम. इंटरेस्ट वाटतो, इंटरेस्ट. तुमचा पण स्वभाव खूप चांगला आहे मला. आता आपला खर्च करायचा एवढा. मिस्त्री मी काय तू आणले का पत्रे आणले? हा पत्रे आणले, कोणते आणू? आता ते कुटिंग पत्र बंद करा, सिमेंटचे आणा, उन्हाळ्यात तिचे ते बरे राहते. असं का? हा बरं बरं. मग सिमेंटचे आणू का? हा ये ना बाय मग तिकडे आम्हाला इशी बसवायची. इशी कुठं? इकडे माप घेऊन राहिली इशीचा. असं का? एवढं ठिकाणी इशी बसून जाईल. वा वा वा, हा अति उत्तम. आणि एक काम करा, ते डांबराचे वासर विसरू नका. असं का? डांबराचे वासर. हा, ते पत्र्यावरून हा करायला लागेल. आणि सायकलचं 9-10 घालून लगेच टाकून आणणं गाडीत. असं करू का? बरं येतो मी लगेच. हा लवकर 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 जा. मी काय म्हणतो, लवकरात लवकर आहे बघा. कारण इथं माणसं मी आहे ना, जवळ 15 माणसं बोलवले मजूर. असं का? हा फोन करून. चालू करा चालू करा. हा पैसे दामाना दे, मामी खिशातून पैसे भरतो. चाल.
बरं झालं त्यांनी बघितलं नाही, नाहीतर बरं मी काय म्हणतो, बघितलं ते आपण काय त्याला मी माझ्यावर कटवलं, पण आता आहे ना, हं. आता त्याला लय साहित्य सांगितले. ते डांबराची वयस इकडे कुठे भेटते नाही, हा त्याला बराच टाइम लागणार आहे परत वर दुकानामध्ये फिरायला. बरं. बस टाइम लागणार, तर कसा टाइम बरं ठीक आहे. जाऊन दे बाबा, पण तुला सुंदर दिसते मला. हो का? तशी मी आहेच सुंदर. बरं मी काय म्हणतो, बोलता बोलता आपला टाइमपास होऊन जाईल. हा का? ते परत आलं तर परत खेळून उडून पुन्हा पुन्हा ते नवं काम चालू आहे ना, हो ना, तेच ना. करणार. अहो इथे कुठे? मी काय म्हणतो, ऐक ना, तू ना तिकडे तोंड कर, बाहेर कोणी आज बाहेरून दिस. अहो पण मग इथे कुठे चांगलं वाटतंय का? बरे काही नव्हतं त्याला, काय 5 मिनिटात काम. हो पण मग तू आशिराय अशी, आणि मग तुला आहे ना बाहेर बरोबर दिसन कोणी आलं का काही काय हो का? होईल ना, त्या काय होऊन जातं, त्याला काय होतं. बरं ठीक आहे, म्हणजे कुणी आला अचानक, पण तर समजा मी असं मी लगेच असं गेलो. बरं ठीक. एखादं म्हणलं काय म्हणा, काही नाही खिडकीत उभी राहिली म्हणा, बरं सोपं बरं. काम आहे एवढं काय. हा हा ठीक आहे, चालतंय. चालेल आवरून घ्या पण तुम्ही लय लवकर. टपक्या मलाच टाइम नाही तेवढा. बरं ठीक आहे. तर मी काय म्हणतो, अहो जसं काही कधी भेटलंच नाही तुम्हाला, असं करताय तुम्ही. थोडस हळू करा ना. हळूसच आहे. अहो बस झालं ना. अगं आता शिकतं सोलरचं फिटलंय. मग काय सगळ्या गोष्टींचा फेडणार आहे काय तुम्ही? येशीचं लय मोठं आहे. हो का? अहो हळू करा थोडस. तुला फरशी द्यायची ना. हो का? बस झालं. बरं आता सरका बाजूला. तुला ती सोन्याची वस्तू करायची ना. बस झालं आता एवढंच सगळं होतंय. बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे, फरशी टाकून देणार त्यांना. अहो हळू ना. तर ती इतकं चालेल, बरोबर हिसाब. बस झालं बरं आता. गावंडीचे पैसे फुकटायचे आहे ना. अहो बस झालं आता. सरका. बरं मी काय म्हणतो, बघा हा बोला ना. ते आता जातो, 15 मजूर आहे, ती घेऊन येतो आणि लगेच काम चालू करू देऊ. बर ठीक आहे, चालते. आता काय कोणती वाट पाहिजे नाही, आता मी सगळं एंड करून जाणार आहे काम. हो का? आणि नवऱ्याला काय सांगू नका अशा गोष्टी. बर मी कसं काय सांगणार आहे त्यांना? बरं तुला ती काय वस्तू घ्यायची, ती सोन्याची, काय काय आवडत तुला? काय आवडतं म्हणजे तुम्ही जे बोलले ते सगळं करावं नाही लागेल नाही, ना काय तुम्हाला. आता काय तुम्हाला नथ करू का नथ करू का नेकलेस करू? नेकलेस करा, नेकलेस. नेकलेस. हो. हे काय, ह्याचा माप घ्या ना. हा बरं चालेल, येऊ का मग? ठीक आहे या. येतो घेऊनच येतो लगेच सगळे. हो हो. बाई मिस्त्री तर लय चांगला भेटलाय. फुकटामध्ये काम पण करून देतो बोललाय, आणि काम झाल्यावर तो सगळ्या वस्तू पण लावून देतो बोललाय. नेकलेस पण वरून भेटणार मला. चला जाऊ दे, जी झाली गोष्ट ती झालं. लोकांना थोडी माहित होणार आहे, आणि मी थोडी सांगत फिरणार आहे इकडे तिकडे. काय नाही, चला फुकटामध्ये सगळं भेटेल मला काम करून आता. बरे. कुठे आहे का मिस्त्री? मिस्त्री का? आताच सगळे आतमधले काम वगैरे बघून मला बोलला मी जाऊन येतो थोडस म्हणून गेला. आता काहीतरी कामानिमित्तच गेलाय तो पण बघा, आताच गेलाय जस्ट. पण मग ते काम चालू कधी करणार तो? अहो काम करणार आहे ते चालू, काम करतो म्हणले ते चालू, पण ते आपल्याच कामानिमित्तानं काहीतरी आणायला म्हणून ते गेलेले आहेत बाहेर. तुम्हाला दिसलं नाही का जाताना? नाही, मी इकडनं बँक बंद आहे, मटेरियल आणता येईना, आता उद्यावरच गेलं. हो का? हो. अरे देवा, मग आता वाढलं का पुढे काम? मग आणखी मग आता त्याला नावेला काही नाही होत, वाढलं चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे चांगलं तर काम होईल ना आपलं. उगा गडबडीत करून कसं कामाचं, घराचं काम चांगलं नाही होणार. काम तर व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा तेच ना. मग चला मग आता काय आहे, आता जेवण करणं, जेवण करायला का? बरं ठीक आहे, चालते. चला मग जेवण बिवण करून घेऊ आपण. जेवण करून घेऊ. हो हो चला. अगं शेवंता हो बोला ना. इकडे आले बोला ना. अगं दिवस माळवायला चाललाय, तो मिस्त्री येतो कधी? हो तुमचं खरं आहे, दिवस मावळतोय. हा? पण मला तर तो बोलला की लगेच येतो म्हणून गेलेला आहे. तो आपल्या कामासाठी कामगार घेऊन येतो म्हणून गेला होता. आता काय माहिती कधी येतो तो बी.
आता हे लगेच कधी येणार, लगेच एसटीच्या टोकावर टाकेल राहता. आता मी त्या मिस्त्रीला नंबर आहे त्याचा माझ्याकडं. नंबर होता का तुमच्याकडे? मग कॉल करून बघा मी मग. कॉल करून बघतो. बघा. हॅलो. हॅलो. अहो मिस्त्री, तुम्ही येणार होते ना लवकर? नाही नाही, माझं नाही जमणार. काय? माझं नाही जमणार. का बरं नाही जमणार? ते आग्रे काम कोण नुसते काम करतो. अहो अधुरं जरी म्हणलं पण तुम्ही हा म्हणले होते ना. नाही नाही, मी येईन पण पैसा एक महिने नाही. आता माझ्या काम चालू करू. अहो मग आता आम्ही दुसरा बघून घेऊ का? हा, तुम्ही बघून घ्या दुसरा. काय मग आता दुसरा गवंडी बघावं लागेल आपलं. म्हणजे ते मिस्त्री काय बोलला तुम्हाला? नाही, अशा अपुऱ्या कामावर आम्ही करते नाही म्हणे. असं बोलला तो? हो. अहो नाही हा? नाही, उगं बोलला असेल तुम्हाला. येईल तो, मला चांगला माणूस वाटला तो. आणि फोन असं लावून कसं? देऊ का तुझ्याकडं? अहो नाही नाही, उगं राहू द्या, आता जाऊ द्या. पण मला तर तो बोललाय लवकर येतो म्हणून. येईल तो, येईल. तुमची काही जुनी ओळख आहे का? नाही हो, आणि कसली मग जुनी कशी काय म्हणजे तोच पाहिजे ना, तो येणारच आणि एवढी खात्री कशी काय तुला? नाही नाही, म्हणजे खात्री म्हणजे आता इतका वेळ आम्ही बोललोय एकमेकांसोबत आणि त्यांनी मला सांगितलं ना घरात असं करा तसं करा, इथे हे लावा, तिथे चांगल्या चांगल्या आयडिया दिल्या मला. म्हणून वाटलं माणूस चांगला आहे, येईल तो. उगं बोलला असेल तुम्हाला. येईल. फोन लावून देऊ का तुला? अहो फोन कशाला लावून देता, राहू द्या. नाही मग तुला एवढी खात्री वाटली त्या नीचे दोन शब्द बोलल्यामुळं? मग असं डायरेक्ट बोलला का तुम्हाला तो? मी माझं जमणारच नाही म्हणत, तुम्ही दुसरा कारागीर पाहून घ्या. हा का? हा, मग आता दुसरा कारागीर पाहायला जावंच लागेल मला. मग तुम्ही दुसरा कारागीर बघणार आहे का आता? मग आता काम अपुरं ठेवायचं का आपलं? हो ते पण बरोबर, पण असे कसे कामगार मिळत आहे काय माहिती आपल्याला. ठीक आहे, चालतंय. मग जावा तुम्ही आता दुसरा कामगार बघून घ्या. हं? बघा म्हणलं दुसरा कामगार. पाहू. हा, आता गावात कोणाला तरी विचारायला पाहिजे एखादा कारागीर अहो, रिकामा. तुमच्या ओळखीचे भरपूर आहेत ना, कशाला वेळ वाया घालवता? रिकाम आपलं किती वर्षापासून घर पडलंय माहितीये का बांधत. एक जण सुद्धा चांगलं भेटणं झालं आपल्याला घर बांधून दिलं असं. तुम्ही जा बरं, घाई करा जरा. असं करू का? हा, जा बघा दुसरा बरं, येतो. कामगार बघून घ्या. पाहतो मी. हा, बाई काय भामटा माणूस निघाला हा. एक नंबरचा लफंगा निघालाय. सरळ सरळ म्हणतोय मी येऊ शकत नाही कामाला. आणि मी पण काय विश्वास ठेवून बसले ह्या माणसावर. मला चांगलं विश्वासात घेऊन बोलला की मी घराचं काम करून देतो, सोलर बसवून देतो, काय काय नाही ते बोललाय मला. सोनं नाणं घेऊन देतो हे सुद्धा घ्यायला निघाला होता. आणि मी पण त्याच्या शब्दामध्ये भाळून गेले. सगळ्या गोष्टी करून पण दिल्या. काही देणं घेणं तर नाही, पण त्यानं सगळं वसूल करून घेतलं माझ्याकडून. कायच करावं बाई, मी अशी कशी त्याच्या शब्दामध्ये आली काय माहिती. हा माणूस ना खरंच एक नंबरचा भामटा निघालाय. जाऊ दे आता, काय झालं ते झालं. झाकली मूठ झाकली. इकडं नको तिकडं नको, कोणाला सांगायची गरज नाही. मी कशाला सांगत फिरू इकडं तिकडं. पण काय झालं हे माझ्यासोबत असं. काय करू देवा. आला आणि फुकट मध्ये मजा मारून गेला. अरे देवा. अरे देवा. डोक्याच्या वरून पाणी गेलं. इतकं डोकं दुखलं, काय करू काहीच कळेना. रुमालच बांधून घेते डोक्याला. एक गोळी सुद्धा नाही, एक घरात गोळी घ्यावं म्हणलं तरी आरामच करावं लागेल थोडस मला. का झोपली? अहो माझं डोकं फार दुखतंय. ताप येतो का? ताप येतोय नाही, हा? डोकं दुखतंय माझं डोकं. मग त्याला वेळेला डॉक्टरला बोलू का? ऐका ना, डॉक्टर बिक्टर काही बोलू नका. एक काम करा, हे काठी टेकवत हळूहळू मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन या बरं तुम्ही अगं लवकर. कसं चालवल मला तिथपर्यंत? अहो लागलं थोडा वेळ जाऊन घेऊन या बरं तुम्ही. लय डोकं दुखलाय माझं. बघू ताप आहे का? ताप नाही आला हो, नुसतं डोकं दुखायलंय. आता कधी पोहोचणार आणि कधी ती गोळी घेऊन येणार मी? अहो तुम्ही जा बरं. बरं, जातो हळूहळू. लवकर या थोडस. हो. अरे देवा, काय करू मी डोक्याचं ह्या. लयच भयानक दुखायला लागलंय. फोडून टाकावं असं झालंय.
अरे देवा. याला गोळी आणायला पाठवलं, मेडिकल बंद. आता काय करावं, घरात आहे का नाही एखादी गोळी. काय ते डोकं ठोकते काय, फोडायचंय का? दुखतच आहे एवढं. तुम्ही एवढं लवकर कसं काय आले वापस? मेडिकल बंद आहे. अरे देवा. घरात शोधू का एखादी? जावा बघा जाऊन, लवकर आणा. त्याला तुम्हाला पार दमवलं बाबा. कधी दमता तुम्ही, ते आता दमायला लागले. एक गोळी आणायला लावलं तर दमलो दमलो चाललंय. आता गोळी कुठं शोधायची? नाही, कुठं बी नाही. मेडिकलवाल्यानं अशीच गोळी दिली, ह्याच कलरची होती, तीच असायला पाहिजे. हा, आपल्याला काय आराम पडला म्हणजे बस, डोकं राहिलं पाहिजे. येतो. तर ग उठ, भारी गोळी आणली पाहिजे. बरी आणली का? भारी, एकदम डोकंच राहिलं पाहिजे. आई गं. लय भारी गोळी. गोळी घे, पाणी पे, थोडा आराम कर. घेतली? हा हा घेतली. हा, मस्त आराम करायचा. हा, नको नकोसं झालंय ओ, डोकं इतकं भयानक दुखलेलं आहे माझं. अगं आता राहून जाईल. आता राहून जाईल. तुला पांघरायला आणू का? नाही नाही, नका राहू दे. राहू दे, पांघरायला कशाला? अगं थंडी वाजते ना. हा? थंडी नाही वाजत? काय माहिती कधी डोकं बरं होतं माझं. होईल लगेच. गोळी चांगली आणि खूप महागाची गोळी आहे ती. हो का? हा, तरीच म्हटलं एवढं लवकर कसं काय असर दाखवायला लागलाय. हा? तरीच म्हटलं एवढं लवकर असर कसं काय दाखवायला लागली. महाग आहे गोळीची किंमत तशी आहे. हो का? जेवण केलंय का तू? जेवणाचं काय मला आठवत नाही हो. म्हणजे ऐका ना, हा, तुला स्वप्न पडलंय का? स्वप्न वगैरे काही पडलं नाही, पण मग आठवत नाही म्हणते जेवलेली. मी काय म्हणते, हा, डोकं थोडस म्हणजे हलकं हलकं वाटायला लागलं, पण तुम्ही गोळी कोणती दिली मला? डोक्याची हलकं वाटायला असली लागलं. कोणती डोक्याची गोळी दिली तुम्ही मला? हा? एवढी भारी कोणती गोळी दिली मला तुम्ही? आता तुम्ही आता माझ्या नवऱ्याने आणली म्हणून मी काही नाव बी बघितलं नाही, काहीच नाही, तशीच घेऊन टाकली मी. अगं मग मी तुला मरायची गोळी देईल का? अहो, मरायची गोळी नाही म्हणते मी. मग मरायची कशाला, लई चांगली गोळी दिली तुम्ही असं म्हणते मी. हो, हा, मग चांगलं बायको वाटायला. लवकर लवकर सुधारली पाहिजे ना. हम्म. हा, मी कवर इकडे जाईन तिकडे जाय, मला चालवाना ना हलवाना. हा, जरा हलकं हलकं वाटायला लागलं आणि थोडस काहीतरी असं वेगळंच फील होतं. वेगळं वेगळं म्हणजे असं दोन दोन खापा होत्या का? दोन खापा तर होत नाहीये, मग पण थोडस वेगळंच वाटायला लागलं मला. नाही नाही, वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे अलग. हा? लय भारी फील व्हायलंय मला. हा? लय भारी फील व्हायलंय मला. खरं? हा म्हणजे डोकं राहिलं? हा. मग आपल्याला स्वयंपाक कर, आपण जेवण करू. काय म्हणले तुम्ही? जेवायला? ठीक आहे, चला ना. चला ना, जेवायला बनवू आपण दोघं. अगं तू बनवलेलंच नाही तर चला कुठं म्हणते? म्हणजे माझ्यासोबत चला ना तुम्ही. चला ना. अरे मी काय करू येऊन तिकडे, का चूल फुकू का? मी म्हणाल तसं करा, फक्त चला जेवायला. नको बाबा, मला चालवत नाही. हा? बसतो ना मी इथं. नाही, काही गरज नाही ह्या काठीची तुम्हाला. अगं मी 2 वेळेस मेडिकल मध्ये गेलो रे, इतका थकलोय, मला आराम करू दे. चला ना, मी तुमचा थकवा काढून टाकते ना. चला ना, आपण दोघं मिळून करूया. नको नको. चला ना. मला ना असं
जाऊ दे, तुम्हाला काही नाही सांगत मी, तुम्ही चला. तर काय करते तू? अहो चला तर तुम्ही, हा? चला ना. मी येऊन काय करू? मी थकून गेलोय तर. चला मी तुमचा अगं थकवा काढते. अगं नको ना, तू कसा काढशील माझा थकवा? चला ना. नको नको, मला आराम करू दे. अहो चला. नको ना, अहो चला. नको. अगं माझ्याच्यान काही होणार नाही अहो आता. चला तुम्ही. अगं नको तू, अहो तू नको. तुला काय पाहिजे हे मला मला तुम्ही चला समज. मध्ये, मध्ये चला. अगं नको म्हणतो मी. चला चला सका. अगं नको मी. तुम्ही. अगं काय होणार माझ्याच्यान? होतंय सगळं, ट्राय केलं तर सगळं होते. कसलं होतंय? तू फुकट त्रास देऊन राहिली मला. फुकट त्रास कशाला देऊ मी तुम्हाला? या इकडं. तू मला अगं अहो चला नाही गाणं तुम्ही. एक तर कधी नाही ते असा चान्स मिळालाय. तुम्ही अगं तर नाही माझ्यासोबत होणार ना म्हणतो मी. काहीच नाही करत माझ्यासोबत. झोपा. नको नको काय नको नको? नको. अहो अगं नको म्हणतो की. काय नको म्हणताय नाही तुम्ही? मला नाही काय. घ्या अंगावर. नको. अहो घ्या ना अंगावर. अगं अंगावर घेऊन करते काय? अगं नाही होणार, तुला सांगितलं. अहो ट्राय केल्यावर सगळं होतंय. अगं नाही होणार. काय नाही होणार? कस काय होईल? अगं नको म्हणतो मी. अहो ऐका ना तुम्ही, हं. ट्राय केलं तर सगळं होतंय. कस काय ट्राय कर? ओढू नको ना मला. काय ओढू नको मला. अरे बाबा नाही होणार बर का. तू ना मला लई त्रास देते. मला कसं नाही होत बघतेच मी ह्यांच्याकडे. पळून जातात का मला सोडून? ओ इकडे या ना. गणपतराव हं. ते द्यावा. पावडी द्या ना. पावडं? पावडी. आता पावडं कुठं पाहू? मी थकलोय बाबा. काय थकली तुम्ही? थकलो आता काय आहे? हा? जे आहे ते बरे. काय झालं? आता वयामान थकली तर वयात हा म्हणूनच पावडं बिवडं तुम्हाला वहिनी जीव लायची म्हणून तुमची इथं बरी तब्येत आहे. खूप जीव लायती, हा. पण आज लय वेगळंच झालं. काय झालं? ऐका ना. ते पाय. काय झालं? अगं जरा माणसं कांचं तर पाय ना तू. कशाला बघू, तुम्ही तर म्हणले होते ना तुला जे करायचं ते कर. मग मी आता जे करायचं तेच करेन. काय करते तू? करते ना जे. आता मी म्हातारा झालो न तू बोलतच काही करायला लागली. काय करू मी? बरं ठीक आहे, तुम्ही काय नका करू. हं. तुमच्याकडून ना काहीच होत नाही. काहीच नाही. काय रे? काय म्हणते वहिनी? सिर्फ ती चला ना, कुठं जाऊ ना आपण कुठं पण करायला. काय चला तर काय काय तुम्ही. ए वहिनी, अरे असं काही तुझा नवरा येड का काही आहे का नाही मला? ऐका ना, माझ्यात हिंमत आहे ना. जे करायचं ते माझ्या नवऱ्यासमोर पण करीन मी. तुम्ही चला. आपली मग संपली भाऊ. अगं हा तुम्ही फुल परवानगी का? मग आता परवानगी नाही तर काय? फुल परवानगी असेल तर, नाही तर मग काय झालं इरीच. नाही आपली मग संपली. नाही तर मला आहे ना काय काय बाबा बंद काय करतात हं. घरात कोंडून मारितात. वरून मावर केस करशील काही यानं मावा बळजबरी केली. आपल्याकडून ते नाही होणार. आता आपल्याकडे वय ना, आपल्या टावरला रेंजच नाही. तुमची फुल परवानगी असेल हा ना वहिनी. आता ती चला ना. चला ती मला दम ऐकतच निघत नाही तर काय नाहीये. करणार? यांनी कसली गोळी दिली ती काय माहिती मला. लय कस याला घेऊन जा ना तुमचा नवरा आहे का? त्याच्या टावरला रेंजच येत नाहीये. मी किती वेळा प्रयत्न केला घरात घेऊन जायचा, ह्याच्याकडून काहीच होत नाहीये. तुम्ही चला ना, मला लय हे बाप, घाई. हे चला आता हा कुठं झालं? चला चला. हा कुठं झालं? आपल्याला पहिलाच रेंज नाही. आपण दुसऱ्यावर आग बांधण्यात काही मजा नाही. आपले दिवस गेले. आता आपण थकलो. कर बाया, तुला येईल ते कर. आता काय करणार आपण? हा एक तर नंतर आपण तिसरी बायको केली. आपलं वय 80च्या पुढं झालंय. ती 30 वर्षाची पोर कवर कळ काढील. हा तिचा काय बिचारीचा गुन्हा आहे? त्याच्यात ती गोळी कोणती होती आणि कोणती नाही मला समजलं नाही. तर जाऊ, जेव्हाचं ते होऊन जाईल. जीव आहे तो काय कळ काढाया जोगा नाही. जाऊ द्या, होऊ द्या. हो तो काय खाणार नाही. त्या बिद्या काढल्या.
ते ना हा? गणपतराव तुला खरं सांगू का हा. ते फॉल्ट यागळा झाला थोडा काय वडील की तुझी पावरची गोळी. अरे हो ते माग मी आणलं हो होतं. ऐका ना हा. माझा दम तोडला दम ती ना खरं 3 राऊंड आणले तरी म्हणा एकदा पाहिजे ना म्हणून काय करणार करते का मस्त नाही का हा कसं आबू द्या आली मला तुझ्या घरा याला दमी बरं दमी. अरे बाबा मला सकाळपासून जाम केलं ती गोळी दिली तशी ओढून 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 ताडून पार बारगाड्या दुखायला लागल्या. नाही नाही तुला सांगतो हा. वर्ष झाली माही बायको मायाला जायले हा. पण तेवढी कसर आज काढली बा. अरे बाबा तो काढली कसं पण माई पार हाल केले ना तिनं. पण काय बी म्हणा. पण खुश झाली का नाही वहिनी हा हा? बरं जाऊ का मी आता जाय बाबा मग आता काय कर. वहिनी लिखू का मग जाऊ या ना. नाही आता बस लोक एवढून जोडी जास्त मी एवढून जोडी तू हो दम पुरा केला दम. अरे बाबा माय हाल पुरे केले सकाळपासून तो निसा दबत पुरा केला माय हाडकं दुखायला लागले. अगं. इकडे वर तिकडे वर इकडे हा नको नको झालं. पोटात खालं होतं थोडस ते जिरून गेलं एवढ्या हलवंड्या केल्या माय. एक तर मला हलवणानं तुमचं सगळं जिरलं असेल सगळा दम निघाला असेल तुमचा पण तुमच्याला काही झालं का काहीच नाही झालं एकदम टावरला रेंज पाहिजे ना काय करायला. तेच तर म्हणतीये ना मग तुमच्या टावरला कधी रेंज आली का हा मी काय म्हणतो हा? कंची गोळी दिली तिला ती गोळी दाखव बरं कंची. ती गोळीच लेबल एक तिकडे मिनिट असेल का. मी आणते थांबा. मला बघा. ना येड्याला वाचता येत नाही बाबा 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 हा? 1000 हाऊस पॉवरची गोळी 1000. 1000 आपलं मास झालाय ना हा? लईत लई नवतऱ्या मास झाली 50-100 हाऊस पॉवर चालती 1000 हाऊस पॉवर. वहिनी तुम्ही बरेच दम झाले फुटल्या डायरेक्ट इतका पॉवर आहे त्या गोळी बरे कोणी आलं नाही. सकाळपासून दम काढते मी काय सांगू तुम्हाला सकाळपासून ह्या माणसाला ना मधी बाहेर अगं, करते हे फार माणूस काही ना हलवलं. काहीच होत नाही त्याच्याकडून पण म्हणून मी मला आहे ना मी आता केली वहिनी शांत केली आता नाही तुम्हाला काय म्हणणार वहिनी आता झाल्या का नाही शांत आता बरं वाटलं ना तुला. हा? आता उतरवलं नाही गोळीचा पावर हा आज गोळ्या नका दे जाऊ कधी बी अरे कंच्या बाबा, ते चुकून तिथं लागलं डोकं दुखायला मग लागली मग हाताला ती. बरं तुम्ही वाचले तिनं कापाय बी नाही कापाय रागावायचा कापून टाकला ते डायरेक्ट. अरे दादा लय हाल केली माई आता काय सांगू तुला. बरं ते चालू का मग हं? चालू का चाल बाबा तुला कुठं आहे पावडं कुठे पावडे असं तिकडे बारीच्या. चला ना आणखी एकदा हा चला ना नाही आता बस नाही नको करू अहो चला ना नको आता स्वयंपाक करता. चला तुम्ही चला आता तुमच्या तर आला असेल ना पावर थोडा तरी अगं नाही ना आता भूक लागली पोटाला. अगं भूक लागली मला. नाही चला एकदा आणि मी सोडणारच नाही मा काम असतो मात्र उठलं तर मग बंद कडून लावून गेली. हो का बसलं काय तात्या हे तात्या हा बसलो भाऊ. हा मजा होता त्याची आता लई मग आता काय लय पातळ माया केली. नाही काय नाही पाहता मग आता कसं कामामध्ये राहतात मला तात्या ते शेकर बंद नाही पण ते लय दिवसानं आल्यावर काय त्या प्रेमाला महत्व आहे. नाही पण आता कसं आता घरचे पाहावं लागत दारचे पाहावं लागत पण त्या दिवस मला काय मत नाही बघा. असं का. हा नाही ते एकमेकाची जिवाळा जर जमला ना मग ते नाही करमत म्हणाले एकमेकावाचं. बरं काय चाललंय आता. तुझ्या दादा तिकडे काय दुकाना का दिसतच नाही एवढं फरक नाही. आता खर्चायची लय वांदे बाबा. आता रात्री आलं तर मा म्हणाच हं? तात्याला दारू पाहता पण तू आलाच नाही तिकडे. आज आणली का नाही थोडीफार. नाही मला असतं घेऊन आलं असतं ना. नाही तरी पण खाली हाताने येणार नाही अशी मला खात्री. खाली हाताने येणार नाही मला खात्री. थोडी का होईना पण मा करता आणलीच असं. जिवाळा तात्या हा तुला नाही आणायची मग कोणाला आणायची तेच तर हा? मग. तुला नाही आणि आणायची, मग कोणाला आणायची? मला खात्री आहे हा. शिरपत जर आला ना हा. मा करता थोडी का होईना घेऊन येणार म्हणजे येणारच. बरं बाकीचं काय काम चाललंय. काय नाही आलो सहज म्हणलं तर बरेच 8-10 दिवस झाले येलो होतो हा. खतच वाटली जाते तुम्ही मला. नाही खत वाटायसारखंच प्रेम आहे आपलं नाही का. हा. मग तुला गप्पा लय आवडत मला लय गप्पा आवडत. आपण कोणाला वाईट सांगत नाही. हा आपलं वागणं कसं आहे. ऐका ना हा? ते सिलेंडरचा पाईप निघाला मला बसवता येत नाही हा? तेवढा बसवून द्या ना सर ना. होता तेव्हा हा?
पै बसू दे. अरे त्यांना भाऊ कुठं बसवता येते? मला येणार आहे का ते हा, तुम्ही बसून द्या ना, चला ना. आता ते सिलेंडर फिलेंडर आता निघाले नाही आमच्या घरी मीच टाक्या फिट करत असं मग ते तेव्हा म्हणलं काय जमत नाही. मला लय नाही येडा गोळा लय येडा गोळा असं का ते चुलीवर स्वयंपाक करणार आहे. मग असं करायचं 90 आणली असेल तर मला देऊन जाय नाही नाही आता 19 आणायचा लागेल. होती ना काय तुझ्याकडे घेऊन येतो मी घेऊन येतो. असं का घेऊन येतो. बर तेवढी चला ना, थोडं अर्जंट आहे. तेवढं सिलेंडरचं ते रेग्युलेटर जोडून दे बाबा हा, हा, हा. हा तर मी का फोन वाजवतो मग कोणाचा येऊन राहिला काय माहिती तात्या तू कांचे चित्र पाहत बस रे आता. अरे बाबा चित्र नव्हतं पाहत मी आता मी आलो तेव्हा नटेचे फोटो पाहत होता. या वयात काय करायचं तुम्हाला नटेचे फोटो पण पहिली आठवण आहे भाऊ ती आठवण येते. हा मग तर चला ना तुम्ही, तर चला ना. तेवढं रेग्युलेटर बसून दे रे बाबा हा, हा, चालेल चालेल. लवकर ये हो जे पटकन गॅस बसू दे. काय कुठे नेली का तुम्ही? अहो कसलं काय गॅस बीस, हम्म. आपल्याला चान्स मिळतो कधी. हा, पण भेटायला तर येता मला, म्हणून मी तुम्हाला असंच छान म्हणलं अंग गरम झालं. हो का? खूप गरम झालं. मला माहिती आहे तुम्हाला तर लई चान्स पाहिजे असतात, पण मग तुम्हाला माहिती नाही म्हातारे कसे आहे. आता पहिले मी किती राऊंड हाणायचो आलो 3-4 राऊंड हाणून जातो आता एकही भेटलं. अहो ते तर सगळे सोडा, मला तर बघायला पण भेटा ना तुम्हाला, तुम्ही तर येत पण नाही भेटायला मला. लावून दार लावून दार लावून अहो पण ते म्हातारे कधी पण येऊ शकतं मध्ये. उभे उभेच करू राईट. अहो पण काय वेळ येते तुम्ही इथं काय करायला थोडी बोलेल तुम्हाला, मी असंच भेटायला बोलवलं. अरे मग मला मोडा हं? मी काय तुला मला का काही मला तिची खात वाटायची का? अहो पण मग मला तुला भेटाय का? अहो मला माहिती आहे, मला तर भेटायचं होतं म्हणून तर तुम्हाला खाना करून बोलवलं मी इथं. आणि ते म्हातारं कधी मध्ये आलं ना तर मग पंचायत व्हायची आपली. मग मी सिलेंडरचं बहाणं करून बोलवलं तुम्हाला मध्ये. मी एक काम करू का? काय? तर कोटर आणून देऊ का? तर कोटर तो मला पिल नाही हां, पुरी कोटर नाहीच होतं तिथं पडन बेस होतं. मग आपण करा मस्त कार्यक्रम करू. तसं पण त्यांना लय आवडती क्रोटर. कोरी देतो त्याला पास हो का? मग तात्या पाणी टाकून आणली मग ते तो कोरी मग तो लंडन होईल मग आपली मजा मग काम होईल का आपलं? 100% आपल्याला आपण येळायचं मग. ठीक आहे, याकडे चालतंय, मग आवाज तसं प्लॅन करा. रात्री सुद्धा उठणार नाही. याकडे आवाज नाही उठला ना तर लाईट बंद करून आपण रातचा कार्यक्रम करू राहतो. काही पण तुमचं. बरं ठीक आहे, चला सिलेंडर लावला असं बोला त्यांना बाहेर जाऊन. चला लवकर, जास्त वेळ झाला. हो काही पण हो, चला पटकन. तात्या हा? परफेक्ट नळी बसली बघा. असं का लय त्रास दिला ना. लय टाइम लावला पण गरम करू बसायची पळाली गरम करू का बरं? सिलेंडरला ना पाईपच फिट बस. थंड घुसणाच मध्ये थंड काय केलं घुसणा मध्ये असं गरम केलं तेव्हा बस सावली हा खापक्यान गेली मध्ये. पण आता लिकेज नाही होणार ना? काहीच बिलकुल कसं तुला माहिती ना आपलं काम काय परफेक्ट राहतं. परफेक्ट राहतं बरोबर ते आहे. कसं तशी जर ती घुसना हा कारण गरम झाल्याशिवाय त्या गोष्टीला मजा नाही बरोबर आहे. जेव्हा गरम झाली ना हा मग मोकळी बसली मोकळी असं जे कोणी काचकान दाबली ना हा खापकान बसली पराठी जायची. असं आता पॅक झाली. पॅक बी हवंच नाही आता तिला कवर बी आवणे कवर बी नळे तुटत तर बी आवणे. असं का? काय चहा पाणी नाही केला? नाही तात्या चहा मी बंद केला आता रोजचा पाहुणे करते की तुम्हाला चहा पाणी? नाही का नको वहिनी नका रोज पाहुणे नको का? अरे पण मग चहा पाहिजे ना. नाही काय आता मी या टायमाला पित नाही. सकाळी उठला चहा आंघोळ पांघोळ झालं का तेवढा चहा घेतो अर्धा हम्म. चहा बरं तात्या हं. तुला काय आणायचं का काय नाही तर मग महापर द्यायला नको बा. करणार. बरं आता माझी सवय मोडून गेली. बरं ठीक आहे, तुम्ही बोला. मी पण काम वगैरे बघते घरात. बरं कसं आहे आता या पैशाची अडचण असल्यामुळे ना मी ती सवयच मोडून टाकली. तात्या हा. हा जीवाय हम्म. त्यापर्यंत तुम्हाला दारू काही पडणार नाही. माझं कसं आहे साल शेटवर. जरी तुझ्या कदापर तुला दारू पाहिजे. अरे पण एवढं काय करायचं? नाही अरे तात्या तू कधी दिवसाचा आहे मला तात्या हा. थोड्या दिवसाचा तात्या आहे थोड्या दिवसात. हा? हा. अरे तू तरी मारता की मी नाव काढशी शिरप्याला बोला रे मला पाणी पाजायला हा. तरी टाक तोंडामध्ये नाही हे ठरव की हा? हो नाही पाणी तर शिरप्या मला तोंडात बुचामध्ये दारूच सोडू दे मला जीव आनंद नाही कारण जिवाळा आहे तो. जिवाळा जिव्हाळा याला आहे, म्हणते जिव्हाळा. जिवाळा याला म्हणते माणूस मग? आता तो माग काय ते मागितले मागून कोटर क्वार्टर 50 रुपयाची कोकट हा हा हा. आणवा आणशील तर. दुकानाचं पाणी बिल टाकून सगळं असं का? कम्प्लीट मध्ये पण लवकर ये मग. मग कधी तुमची सुनबाई पाहणार नाही. तुम्ही काय करायचं आले का हम्म. पुढे जाईल गट ओतून घ्यायची हा. आणि परत बाटली मग मी
साईडला ठेवतो. असं का? ना कळता तोवर जेवण तात्या तोवर जेवायचं. नाही येऊ चालेल. येऊ का? हो. शिरप्यासारखा माणूस नाही जन्माला येणार आता. हं? लय जीव त्याचा माझ्यावर. तात्या या तात्या. आला का रे शिरपत? शिरप्याला लय काळजी बाबा. मला आहे ना तात्या नाही जमले का तो काम सांगितलं ना हं. मला चैनच पडेना चैन. असं लय जिवाळा गाडचा शिरप्याचा. मला कसं तात्याला लय दिवस आपण दारू पाहिली आता या काही मोडशी होणार. हा द्या तात्या पाणी बिणी टाकून आणले तिकून. मावशी होणार का काय म्हणलं? नाही नाही पाणी बिणी सगळं टाकून आणले. डायरेक्ट मारून घ्या. डायरेक्ट द्या मारून पाणी बिणी. नाईट आली नाईटीत पाणी टाकलं. मारून घेऊ का लगेच? घ्या 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 पिऊन घ्या मारू नका. असं का? खायला लय कडे करे. हा नाही नाही आता नवीन आलं ब्रँड हा नवीन ब्रँड. असं का? हो ते हाय एमडी एमडी. हा ना तात्या हा. कसं काय दादा? लय भारी रे पण लय कडक. हं? पाणी कमीच झालं तिच्या. हा नाही नाही तिला पाणी लय लागत तिला. तिला ना एका बाटल्याजवळ एक मगभर पाणी लागत मगभर. असं हो. मग ही थोडी असेल बहुतेक ना. हं? धर. आयला लय फिरवी ती रे पण. फिरी ती लागली बाई गुंगायला. वस्तू फेकी ती म्हणा. असं बरं मग मी आता आराम करतो. जेवण 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 केलं का नाही? काय जेवायला त्या बेटीनं त्या दारूनच महाग पोट भरलं येड्या. मामा हा मी काय म्हणते ते माझी शिलाई मशीन नाही का हा ती खराब झाली हो. चला ना थोडं मला नीट करून द्या ना. काय होतं तिला? मला काय माहिती काय होते ते चालतच नाही आणि मला काही कळत नाही ते कसं नीट करायचं. मला एकदा चला ना नीट करून द्या ना. अरे बाबा ते का मला जमतय का? हं? अं, तिची मोटर बिघडली का बॉबिन सटल बॉबिन का बिघडली का सटल बिघडला अं, का घोडा बिघडला मला काय समजणार आहे? म्हणजे समजत नाही का तुम्हाला त्याच्यातलं काही? समजत होतं पण आता दिसतच नाही तर काय. बरं बरं ठीक आहे मग तुम्ही एक काम करायचं आराम करा. हा? आता हे हाय तर इथं तर शिरप्या मग तुला हे- जमते का रे ते मोटर मोटर फिटिंग? पहा कनी हा? त्या कंपनीत होतो मी लय दिवस. आणि ती बॉबिन केस जोडायची? सगळं सगळं मी घरच्या घरी मिस्त्री तयार करतो तात्या. अरे मग तेवढी सोन पाहिजे ते बरं क्लिअर करू. मी जर एकदा मशीन वॉर्निंग जर केली ना हा वहिनी कमच्या काम आहे ना हं. तुमची हायची जाय पण मशीन परत बिघडायची नाही. खरं त्याला मग तेवढं भारी काम होईल रे. आता हे बाय लोकांना सगळं आपल्याच मस्ती. असं? मोटरीवरची पाय दाबायचे. पाय हा पाय हलवायचे बी. हा शोध आपण लावला मोटरीचा पहिला सूट. असं का? आणि नाही तर पहिले असे पाय यायला दारू लय बेकार आहे रे ही. यायला काय होतं मामा तुम्हाला? या शिरप्या नाही ना हं? थोडी मा करता दारू आणली होती. तुम्हाला मी म्हणत असते नेहमी नका पीत जाऊ नका पीत जाऊ पण अरे तुम्ही ना जे नाही वहिनी करत तेच वहिनी करता. वहिनी तुम्ही मावर खातो नका माझी चूक नाही बघा. हा पण नाही. मग ठीक आहे तुमची चूक नाही यांची तर चूक आहे ना. दिलं कुणी आणून लगेच पाहिजे असते का मामा? अरे बाबा थोडी होती. थोडी होती हा. आता थोडीशी पिऊन बघा तुम्हाला किती काय ती व्हायला ना लागलं. अहो, मामा हा ती मा करता संध्याकाळच्या चालवली होती पण मग दिली रे तात्याला पाजून. बरं जाऊ द्या ऐका ना तुम्ही तेवढं मशीनचं काम करून द्या मला बरं. म्हणले अर्जंट आहे. मामा तुम्ही आराम करा. मी आराम करतो. हा, हा झोपा, झोपा. हा झोपा तात्या, झोपून झोपा. घेतो. झोप लागल ना. अरे बाबा संध्याकाळपर्यंत आता उठतच नाही मी. बर का? झोपा, झोपा. आय, 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 आय. बरं चला ना तुम्ही मला तेवढं लावून द्या. काम चांगलं काम कर रे भाऊ त्या मशीनचं. हो, बरं. मामा, मी घेते मी त्यांच्याकडून नीट करून हा, झोपा, हा. तुम्ही आराम करा. हा बरं मी काय म्हणतो काय त्याला कुरी दारू पाहिजे. काय करू पण अहो दुसरंच काहीतरी होऊन बसायचं नाही. एवढी कशाला फासली? हाय दारू नको माणसं मारत आहे. किती कोमा जाईल कोमा तू लिंग 2-4 तासात. खूपच जाईल. मग कुरी ती अरे बापरे कुरी दारू पिलं नाही चरचरत झाळीत ती झाळीत नाही पण ती पोटात. इतकं हा दुसरंच काहीतरी होऊन बसायचं. काय होत नाही आणि याला तरी काय फरक पडणार आहे. मी आहेच आहे ना तुला मागे पुढे पाहिला. बरं ऐका मी काय म्हणते. बरं ऐकून घे तुझ्यामुळं त्याला आतापर्यंत मावली 30-40 दारू पाजायची झाली. आता पण मी काय विचार करतो आपलं पाखरू आपल्याला भेटते ना फुला गुलाबाचं फुल त्या 5-50 रुपयाला काय कोणी विचार करतं. मग मला कशाला सांगताय मग 5-50 हजाराची पाजवली म्हणून काय पण आपलं दोन्ही पण तुम्हीच बोलताय. आता तुला ते टाकलं बनवलं काय नेकलेस. हा अय्यो. एफडीची मुदत संपली ना आपल्या 5 लाखाची. बरं मग ऐका ना बोलणं नको ना वेळ घालू.
काय करू आपण लवकर कामावरून घेऊ उरकून घेऊ आणि मग मला नंतर म्हाताऱ्याकडे परत बघावं लागेल ती मी जर 4 तुला- घंटे नाही उठलं तर मी तुला लवकर सोडणार नाही आता तुझं नाटकं चालू झाली बघ जेवढी माग आहे ना तुम्हाला लई वेळ द्यायची आता मी वावर पण मग मला एक म्हणायचं मी सोडून आहे की तुला कोणाचे लपड झाले का मग तू काय एवढं काय करते एवढं माग करतेस काय अशी मला तर वाटतं तुम्हाला ना वेळ लागलंय काही पण बोलताय तुम्ही तुम्हाला चांगलं माहिती आहे ना, मी तुमच्याशिवाय दुसऱ्याकडे बघतच नाही. मला तर माहिती ना माझ्याशी तू कोणाकडे फिरून पाहत नाही कोणाच्या संग बोलत नाही मी रोज फोन चेक करतो ते कोणते फोन येते कोणचंच नाही मग काय भेटतो का तुम्हाला नाही ना चला म्हणलो नको ते उठून परत आपलं सगळं स्वप्नाचं पाणी होऊन जाईल का ग? मी काय म्हणतो थांबतो तुला केवढं देऊ दमले का आता कसं काय निघतो म्हणजे हं? घरची कामं पण करते ना मी मग सगळं इथून माग तुला सांगतो एक राऊंड मारून गेलो का दुसऱ्या राऊंडला मला फोन करायची मला दमले का नाही मला दम मग आता कसं काय दमलं का आता का घरची कामं तीन सगळी मलाच करावं लागतात वेळच भेटत नाही मग काय करू बाय कामांमध्ये खरं खरं बोला खरं म्हणजे काय खोटं बोलते वाटते का नाही तर मला सोडून कसं दुसऱ्याकडे लफड आणि मग पाय मग आपलं एवढं वाईट ना नाही बाबा तसं काही नाहीये खोटं कशाला बोलणार मी तुम्हाला आणि तसं काय असं मी तुम्हाला आज बोलवलं असतं का तुमच्या ठिकाणी दुसऱ्याला नसतं बोलवलं का मग काही पण आपलं उगाच. मला वाटलं परत काय काढणं आम्हाला कसं परत खायचं हटवून येते आता आहे ना तेवढ्या दिवसाची कसर काढणार आहे मी आज किती दिवसाची 8 दिवसाचं बापरे एकाच वेळेला जे का तुला नाही बाबा आपल्याला नाही जमणार ते. का बरं एवढं नाही तो काय ऊस नाही का कोणतं नाही आणि मग कशाला उसनाव ना मी कोणाचं बरं आठवणार नको मला करमतच नाही ग. हो का असं वाटतं तेव्हा पैसे सारखा राहा सारखं करावं तुमच्या चालेल राव का गडी म्हणून काही पण तसं पण गडी म्हणून ठेवायची गरजच नाहीये परत परत तुम्हीच येत राहता इथं दुसरं कोणी येते गडी म्हणून जर राहिलो ना रोज तो कार्यक्रम करत जाईल रोज दिवस साहेब रात साहेब जमलं सोडणारच नाही हो ना बस तेवढंच बाकी बरं आता कवट टाइमपास करते काच तरी झालं होतंय ना मला माहितीये बघितलं उशीरच कसं तरी होते तुम्हाला पुकरू मग झालं पुकरू हो का आठवत टाइमपास करायचं उठा परत मात्र परत चालू कामावरून जर बंद पडायची पळाली का मग परत स्टार्ट होतो त्याला नाट लागत लगेच नको टाइमपास कर म्हातारा उठला ना तर पंचायत व्हायची रिकामी आणि मी सोडणारच नाही मा काम असतो मात्र उठलं तर मग बंद कडून लावून गेली हो का आटे नको नाटक अरे बापरे 4 वाजले 4:15 वाजलेत 12 वाजता झोपलो 4.25 तास झोपलो हा आता कोरा चहा प्यावा वाटतंय झोप झालीच आहे आपली सुनबाई काय करते काय माहिती हा हा सुनबाई सुनबाई बोला ना मामा उठले तुम्ही हा अरे शिरप्या तू अजून इकडेच तात्या हा तुला सांगतो उगे तुमची मिसन मा ताब्यात आली हा म्हणून राहिली नाही तर मिसन आहे ना हा तुम्हाला डायरेक्ट खड्ड्यात फेकायची पळाली का बरं इतका गाण चढेल ती कधी खोलेलच होती का नव्हती काय आता आपल्याला काय माहिती बाबा वहिनीची मिसन आहे ना हा फार पार्टला पार्ट मोकळी केली असं हा घसून हा परत तिला फिट केलं हा गिरसिंग केली हा. आयलिंग केली हा. वार्लिंग केली वरायलिंग काय केली आता आहे ना तिला धक्का लावला का उठली धक्का लावला का उठली धक्का लावला का उठली असं हा मोटर बिटर सगळी कम्प्लीट केली हा फक्त तिच्या ठोळाचा उशीर का मोटर उठली असं हा वा 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 भारी काम केलं रे आ ते आवडता ना हा. या काढ केवढं खिडकाचं पिल्ली निघालं खाली कुठं माझी त्या मिस्ती खाली त्या डावरच्या खालून बसलो होतो आज गोलिया टोळा करून कुठं गेलं ते मारलं 1 तास लागला अरे वा रे पठ्या भारी काम केलं रे आयला शिरप्या भारी काम करतो बर का तू
कधी मिसन बिघडू द्या वहिनी अर्ध्या रात्री मला फोन करा तुमची मिसन आहे ना मी कधीही वारली ग्रीसिंग करून देत जाईल नक्कीच भाऊजी. नाही पण आता लवकर बिघडायची नाही ना. तात्या, 2 बुधल्या हळेल बसल्या 2 बुधल्या डायरेक्ट 2 बुधल्या. हा तरी तिथं ते बरा ना हा 10-5 हा म्हणलं काय करा पाहिजे आता बरोबर. बरं जेवढं होतं बुधली तेवढं संपलं ते हा का परत याची वस्तू का टपक्यात नाही नाही आणण्याची सोय नाही बरोबर. आदाबलं शेवट हा आणि मग तेवढंच आवरून घेतलं हा तेवढं तुम्ही आली नाही अरे मी 4.25 तास झोपलो एवढ्या 12ला झोपलो तू 4:15 वाजले. हो तुम्हाला तसं वाटतंय बरं एवढा टाइम नाही झाला. बरं तात्या वस्तू ना वस्तू मोकळी करायची हा फार एकदम बोंगळीच केली ती बोंगळी असं हा सगळी बोंगळी केली मशीन हा सगळे पार्ट काढून ठेवले होते बाजूला. असं म्हणून टाइम लागला. परत तिला कपडे चढवलं किती वेळ लागतो हा मग बरं ते वस्तू एक का तिच्यात नाही लय बारीक सामान आहे ते. गणेश धरेल असा गणेश धरेल हा कधी ती वापरलेच का नाही बुर येऊन जाईल बुर कार्बन तिला ते कपडे बिपडे काही काळे नाही झाले रे. हा कपडे काढून ठेवले होती असं हा अंडर पॅन्टवरच असं का. कारण मी जेव्हा मशीनची कंडिशन पाहिली हा हा म्हणून याला पूर्ण कपडेच उतरावं लागतील तेव्हा माझी कपडे कुठे ते जमले असते का नाही कपडे खराब झाले असते मग चिगाट झाले ते कपडे चिगाट चिकाट बिन ते डाग निघाले नसते लवकर. लय कशी नाही बरं बरं बरं. बरं काही आणू कसं संध्याकाळी बरं आता वहिनी दाखवा म्हणायला नको ओ नका नका काय बोलताय तुम्ही पण नको बाबा. आता माझ्या मामाची काय एवढी तब्येत चांगली नाहीये त्यांची उगा किती काही आणू का म्हणून काय फुसला होता आता ना त्यांना. चहा प्यायचा कोरा आणि किती 2 तासानं मग 6 वाजले का मग नाही जेवायचं आणि झोपायचं. त्यात इतका दम लागला इतका दम लागला हा मला अर्धा तास दमच छाटाना अरे दम लागायचा काय प्रश्न तुला काही पळत जायचं होतं काय. खोलायचं नाही प्रत्येक वस्तू खोलायची प्रत्येक वस्तू खोलायची सोपं आहे का एवढं बरं मग एक काम करा तुम्ही जा तुम्ही आराम करा तुम्ही जावा. मी माझ्या मामाला चहा बनवून देते मस्त पैकी आणि आम्ही पण मग थोडासा आराम वगैरे करतो. मग आम्हाला भरपूर काम इथंच आहे. बसतो मी. हा चला ना बसा ना तुम्ही मी चहा बनवून देते हा तुम्हाला. येऊ का मग दादा मग चहा पिऊन जाय ना मग. तुला ये लागलं तर मला बोली जाय तू काय जरी मिस्टरची अडचण असते ना तर मला बोली हो मी सांगते तुम्हाला. आणि एक आहे मिस्त्रीला कोणला हात बसून नको देऊ तिचो दुसरा बसला का त्यानं सेटिंग बिघडवली का परत ये माझ्याकडे म्हणजे सेटिंग मी बिघडत एकदम आपण सेटिंग करून ठेवले आता असं का. लय तर तू सेटिंग करते अरे वा हुशार हुशार आहे रे सेटिंगच्या बाबतीत आता कुणी आपला हात धरणार नाही नाही हुशार आहे तू हं? हुशार आहे हुशार. ठीक आहे या मग. वहिनी काळजी घ्या हो हो तुम्ही पण मिस्त्रीला जा. जीव लावा मिस्त्रीला हो लावते वय मला चहा करून तुम्हाला आण. नाही का जीव लावू पण मिस्त्रीला जीव लावा लावते बाबा लावते. चला हा चला मामा. जाऊ का मग हो या चहा पिऊन जाता का. मी काय म्हणतो काम झालं का झाकून टाकी जाऊ मुकळी नका ठेवू वर ठेवलं राहतं का ठेवलं हम्म. कारण कसं होतं घाण गुण बसलं नाही ना मग दुसऱ्या माणसाला पाहिली ती खराब वाटत ए अरे चहा पिऊन जाय ना. नाही चहा नका दादा. चालेल पोरी. हो हा, हा. या चला मामा. लाड दिवस झाले सावकार त्याला कुठं उपास सोडा भेटणार सावकार रोज 4 ठिकाणी उपास सोडणार माणूस आहे काय आपलं होतं वेळ पडलाय बघू आता एक काम करतो आज नवीन आयटेम हा कविताला फोन करतो कविताचं आज उद्घाटन करतो जेव्हा तसं तेव्हा तसं ते मी आणलंय सगळं सामान हॅलो हा कोण कविता बोलते काय म्हण तुला पैसे अडचण लागली म्हणा तुया करता काय पण आहे का तू कुठे अगं मी तुमच्या मळ्यात बोलतोय मळ्यातूनच बोलतोय सावकार श्रीपतराव आंब्या खालून हात पाय का दे अगं सगळ्या आजारावरचे उपचार आपल्याकडे आहे सावकार कशाला झाला म्हणजे तो कधी होणार नाही होत येत खरी कशाला म्हणतात अगं तुला एनर्जीचं औषध आहे आपल्याकडं एनर्जीचं औषध बाया तुला तुम्ही जर आणलं का काय एनर्जी जर घेतली ना तुला इतकी एनर्जी येईन हा तर तुझ्या आयुष्यात अशी एवढी एनर्जी आली नाही, अशी एनर्जी येईन तुला बाया पण मी मरणार बिरणार तर नाही ना अगं बाई नाही त्यांनी. नाही मरायचं नाही ते एनर्जीचं मला लय भ्या वाटते बाई मी आजपर्यंत कधी ना हा बाई इंजेक्शन घेतले असते खापा खप पण मी अजून औषध घेईल नाही बर का ते खापा तू घेतली त्याच्यामुळे तुला आवश्यकता आला ते खापा बंद करून टाक एनर्जी घे मी गेले का त्या डॉक्टर कडे तो उठून सुटून मागूनच देतो पार सुजून ठेवलंय हा ना आता त्याला मारायचं आहे त्याला कोणी देवा ते कळत नाही ना हा ना ती आडमगच असेल
पण तुमच्या औषधाने फरक पडेल ना मला. 100% म्हणा. बाय बाय बाय, येते मग. लवकर ये. आई ग. चांगल्या कामाला वेळ कशाला, लवकर ये. हा हा, ठेव फोनच्या नको मागं लागू, लवकर ये. आता कट करू द्या ना, मग येते ना मी. ये आंब्या खाली ये. तुला 10 मिनिटामध्ये असं फ्रेश करतो, फ्रेश. बाई सावकाराने तरी चांगलं औषध दिलं ना, फरक पडन. उठते सुटते सारखी तिकडे जाते, त्या डॉक्टरचा मुर्दा बसवला त्याचा. अयो अयो, उठता येईना ग बाई, काय करू. चालायला सुद्धा दम नाही राहिला. कशी चालू मी आता. बाई बाई, माझं तर लय अंग दुखू राहिलं, अख्खी एनर्जी गेली. आणि माझा नवरा, त्याला माहिती काही पडेलच नाही. सकाळी सकाळी मला टमाट्याच्या वावरात पाठवलं त्यानं. बिचारा सावकार, त्याला तरी काळजी वाटली मावेली, त्याने फोन करून बोलून घेतलं. चल बाई आता जाते मी. काय आहे ना गड्या अजून कविता कुठं आठवलं? आई ग बाबू. नमस्कार सावकार. नमस्कार. का ग एवढं काय दुखत? काय सांगू बाई, आखी कमरात वाकडी झाले. रात्री आदाबली काय? अहो आप द्यायचं नाही. काय झालं काय नो, आक निस हेच गळून गेला अंग. इकडे राहत, इकडे उभे राह. पण तू नवरा घरी नाही? हा ते गेलेत ना, सकाळी सकाळी गेले. ते कोणाचे काढायचे होते काय माहिती. रात्री आज पण गेले का? हा रात्री आदा बोलले. रात्री तर बाबा कायचा झोपून देतो बाई, सारखा उठत सुटत. ऐ माताट करून दे, ऐ माताट करून दे. काय आता मग तू करते का थाट? दिलं बाई, 2दा करून दिलं. दारू डुशीतो आणि बसवतो. हा का? त्याच्यामुळं ते दारूच्या नादात आहे ना, बस खाली बस. त्याच्यामुळे दारूच्या नादात आहे ना, त्याचा कार्यक्रम लवकर होत नसं. नसता केला तर बरं झालं असतं. पस्तावाला बसा ना खाली. मला उभं राहिलं ना, जीवच नाही राहिला. नाही पडतो तुला खुश करतो का नाही करीत? कायच काय बाई, आता काय सांगावं तुम्हाला. काय आता, नाही लय आज पितो का थोडा आज पितो? आता कसं आहे माहितीये का, दात आहे आपले, वट आहे आपले. सांगावं बोलावून कुठे जगाला ते याच्या कौतिक करताय दाखवावं. ना बघा, लग्न करायच्या आधी तिची रेशील घ्यायला लागत होती. मग आधी चेक करून पाहिजे होतं, त्याला दाबून पाहिजे होतं का. साईज कशी काय कशी म्हणजे तुला नाही झाला त्रास ना. आता हा अचानक ते बरं जाऊ दे आता. वजन वजन लई त्याचं वजन होतं नाही का ते? टोलवतच नाही. नाही का? काय करत पाहिलं ना, लग्न झाले तेव्हा अशी होते, आता नाही अशी काडीवाणी झाली. नाही कमराचा युग आता तुझ्या कमराचा. आणि उठत सुटत तिकडे नेतो मला शिन्नरला शिंदे का टोचायला मागून इंजेक्शन. मागून टोचून टोचून तू जमत. बसताय ना खाली, आणि ते नाही. सुजलंय. नाही मला कळालं कटवाची जागा नाही, पण तो बलदाटी टोचत असेल त्याच्यामुळे ना, मग ती जखम होती जखम. पण मी म्हणते दुसरीकडे कुठं टोचावा. हा ना, टोचाची जागा होत तो टोचाची. काही पित का? मग तुम्हाला सांगते काय मी, पियाच्या ना तर तो दुसरीकडे टोचू लागला. रात्रीच्या 2-2 आणि ते मी स्वतःने टोचत, स्वतःकडून होत नाही. त्याला म्हणलं तुम्ही घरच्या घरी टोचा म्हणलं. तो म्हणतो नाही नाही मला जमत नाही, मला बेव वाटत. दुसऱ्याकडे नेतो डॉक्टरकडे. दुसऱ्याकडून टोचू देतो का? हा मग काय जाम होणार नाही, काय जाम होणार नाही. मग अरे अरे लयच अवघड काम झालं. या बाय, तुझ्या नवऱ्याने जर तुला थकवलं असं, बायच्या लोकांनी थकवलं असं, कोणी थकू. याच्यातलं जर औषध पिलं, तुला सांगतो ही जवळजवळ 1750 रुपयाची बॉटल आहे. 1750. 1700 मी अजून माझ स्वप्नात बी पाहिलं नाही एवढे 1750. ये ना, तुला सांगतो एक जर उचल घेतलं एक तर मी 17 बाया थकावलं होतं. बया इतकी एनर्जी आहे त्याच्या अंगी. हा आणि तू जर पिलीस, हा तुला सांगतो तू जर औषध जर पिली ना, हा तुझा नवरा काय तुला आणखीन 7-8 जण आले हा. ते थकती पर तू थकणार नाही. हा ना. पण शिरपतराव मी काय म्हणते, ते म्हणजे औषध प्यायल्यावर बाई मला जर काही गोंगी बिंगी आली, चक्कर बिक्कर आले आणि इकडेच वावरात पडली उतानी तडक, तर काय करू मग. कविता हे फक्त तुझ्या करता देतोय, दुसऱ्या करता मी एक ठेम देऊ शकत नाही. एक एक ठेम असं मला महत्वाचं आहे. अनमोल ठेम, अनमोल ठेम. हा ना. हो नाही पण खरंच शिरपतराव तुम्ही खरंच सावकार झाले ना, तुम्ही अख्ख्या लोकांचा फायदा केला. नाही केलं ना. एवढे हिंदाळू नका ना, ते 1700 रुपयाचं औषध उडालं बिडालं मग. मिक्स झालं बाई मिक्स. हा का. या औषधाना हम्म. पोरं सुद्धा होतात, पोरं बंद सुद्धा होतात. एनर्जी ती मी काय म्हणते,
मला अजून एकही पोरग नाही, मग माय बंद झालं, मग काय करू? कंच ये औषध घे, तुला टपकन पोर होणार. तुम्ही तर म्हणले बंद होते म्हणजे. 10वा महिना सुद्धा उगून देणार नाही, त्याच्या आधी तुला लगेच मांडव बसल. बापरे, घे बिंदास. मला वाटलं तुम्ही घेता काय. मी घे ना तू घे. आधी तू घे, मी घेतो. वाचले कसं तरी येतो बाई आधी घाण, नंतर होतंय पोटात छान, मग होतो जीवाला आराम. हा का? हो, खूप भारी, खूप भारी. पा बर का सावकार, मी तुमच्या भरोशावर घेऊन राहिले बर का, बिंदास. पण पा मला जर काही झालं तर बाई. हा, अगं तुला काय झालं ते मी सांभाळीन. घे चाल. वास कसा येतो? घे 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 बिंदास घे. जर तुला चव जर लागली ना तर तू हे रोज घेणार दे. शिरपतराव, ओ तुम्ही नका ना घेऊ, पोरग होईल ना तुम्हाला. मला खूप झालेली. हं? पण तुम्ही वाचल्या जर तुमचं पोरग सटकलं मग काय करा? मला नाही सटकायचं, मावाला अटकत. कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय, अगदी छान वाटतंय. मस्त आहे मस्त. आधी घाण, नंतर होता पोटात छान, मग पडतो जेवायला आराम. बरं काय म्हणते लयच भारी आणलं तुम्ही. तुझी तब्येत काय म्हणते आता? एनर्जी सांग मला. तब्येत असं आहे ना, जसं जसं एक एक गोट घेऊ राहिले ना मी, हम्म. तसं तसं अंगामध्ये ना नुसते अशा मुंग्या येऊ राहिल्या, मुंग्या. मग एनर्जी, त्याला म्हणते एनर्जी. बस आता नंतर पी. कसं वाटतं? मी काय म्हणते, बरं झालं सावकारचा नाद करणं खोळा, नाद खोळा. नाद. तुम्ही ना मला खरंच ते औषध माझ्यासाठी आणून एवढी 1700 रुपयाचं, मी तुमचे उपकार आहे ना, उपकार कधीच विसरणार नाही. मला उपकार फेडून द्यायला पाहिजे लगेच. म्हणजे उपकाराचा अपकार ठेवायचा नाही. उपकाराचा अपकार ठेवायचा नाही. तुम्ही सांगा मला, आज आहे ना सरपंच काय, तुम्ही कोण आहे? सावकार. हा, सावकार. आज आहे ना मी तुम्हाला, तुम्ही जे म्हणशील ते करेन मी तुमच्यासाठी, तुम्ही टेन्शनच घेऊ नका डायरेक्ट. बस आपल्याला एवढं लागतं. तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं ना, मी तुमच्यासाठी त्याचे डब्बल करीन, डब्बल. मी तुला टेबल करीन, बस टेबल करीन. टिब्बल म्हणजे कसं राहतं ते? मी डब्बल पाहिले मागून, डबल पाहिले. आपल्याकडे टेबलचं सिस्टीम आहे, टेबल. हा का? चालन, तुम्ही जे म्हणशाल ते करेन. पण खरंच तुमच्यासारखं आहे ना गावात माणूस आहे ना असं एक सुद्धा नाही शिरपतराव. कसं वाटतं? तुम्ही लग गोंडस, गोड गोड. तुमच्यासारखं माणूसच नाही कोणी. तो काय त्याचं नाव, तुक्या, तुक्या. नाही दे, त्याला मी मेंगा म्हणलं, मेंगा हा, मेंगा आहे तो. त्याला म्हणलं मला हे दुखू राहिलं, म्हणलं मला एखादी बाटली घेऊन ये म्हणलं. तो म्हणतो बाटली, पैसे आण म्हणे पहिले. आता काय याला मी माय काढून देऊ का? हा, बरोबर आहे. मग नाही कोणाला नाही दाखवायचं. बरं मी काय म्हणतो, बोला ना, चल ना घराकडे, चल ना. काय करायचं? आपल्याला एनर्जी पाहिजे. कोणची किती म्हणजे काय करणार? एनर्जी, आपली एनर्जी. तुम्ही करणार का एनर्जी? मला तर कसं तर होत. तुला हाऊस आहे ना एनर्जीची? तुम्ही असं इतकं जवळ नका येऊ ना, मला थांबवतच नाही आता. मला कुठं जाऊन निघत. मी काय म्हणते, काय म्हणतो? जायचं का बागात टमाट्याच्या बागात जायचं का? लोक पाहते घरी, चाल ना ग. कोणाच्या? माझ्या घरी नको, माझ्या घरी माझा सासरा असं. माझी बायको गेली बाहेर, लोक घर मोकळाच आहे. सोनं तुमच्या घरी शून्य शून्य रात्र पेरी माझी किती वाट पाहू वेड्या सुगंध. इथं नको बाय, मग चला घरी. पण तुमच्या घरी कोणी येणार नाही ना. फाडून टाकी ना फाडून. मी तुमच्यासाठी इथून पुढं काही करायचंय, फक्त कोणाला माहिती होऊन द्यायचं नाही. मी तू मशीन तसं करेन. हो का? मी ना तुमच्यासाठी काही करीन. तुम्ही कधी मला तुमच्या वावरात बोलवा का आम्हाला? नाही मला कधी तुमच्या कधी काढायचे असले ना, मी कधी काढायली. काढायला मी काढत तसा विषय नाही. तुम्ही आज सारखं गळ्यात हात काऊन टाकू राहिले? पण मला आवडत तू. काय मला आवडत. काय बोलता तुम्ही? तुम्हाला मी आवडते? तुझा वावरत मा नवरा मला घाबरून पळतो. नाही, तुझ्या वावरत आहे ना 5 बाहेर वाजणार सांगतो, पैसे मी भरतो बस.
बरं जाऊ दे, आपले टमाटे कसे आहे ते सांगा पहिले. टमाटे अगं तूच भारी टमाटर किती भारी राहते. तुम्ही असं नका ना एवढं चिटकू, एवढं उघड्यावर ते बी मग चल घरात कायला मला पाहिजे काय प्रेम कोणाचं तुझं कोणावरच माझ्यावरच. मग कधी होत लगेच करू. का बोल राहिलं तुम्ही? नवीन सुरुवात. मी नाही जाणार कुठे, जाऊ दे. नवीन सुरुवात करायची कायची प्रेमाची. नको बाई, का बरं? नको त्या टकीने पाहिलं तर मा बारीक असा बुगा करू कोणती टाकी? ती टकी मी नाही येत, नको. तिच्या चाकू तुम्ही असा हात काढा सावकार, तुम्ही मला नाही आवडत. तिच्या मी चाकू घालीन डायरेक्ट चाकू. हम्म, बरं घे थोडे घ्या. नको बाई नाही, आता. नाही, या माझा मान मोडून सावकाराचा मान मोडायचं नाही. मला सावकाराचा हा, मान घेते मोडून घेते मी. सावकार त्यांना मला लईच गुंगल्यावानी होते. आजपर्यंत सावकाराचा कोणी हात मोडला नाही. कविता तू हात मोडला हम्म. तर मग सावकाराचे काय? मी सावकाराचा मान मोडायचं, तुम्ही का मान मोडायचं पाहते, मी सगळं मोडून ठेवीन. नाही झालं हम्म. मोडत खरं. मान आहे ना, पहिल्या रात्रीपासून मानावर सुद्धा करीत नाही. हम्म. असं ना दे ना. पहिल्या रात्री ना लय औशी ना आला होता, पण त्याला नंतर काय वाय वाताचं दही वाताचं झालं काय माहिती. परत आहे ना त्याने मा विषय सोडला बाई. आता मरणाची तरसू राहिले, मी कधी येतो घरी, कधी ते उठत सुटत तर रंबीच्या घरी जातोय. तुला आहे ना तो गेला रंबीच्या घरी, सावकार तुझ्या घरी. चलो चल नाही घरी, नाही घरी नको बाई. चाल चल. मला दर मला दर मला दर मला दर. कुठं कुठं धरायचे तुमचं? जेवढं धरते तिकडे पकड. हळू हळू. आपण कुठं आलो? सावकाराच्या वाड्याला. तुमचा वाढ सावकाराचा वाडा सावकाराचा वाडा. एवढा बाई मोठा हे बाई तुमचा आहे? बाई वाड्यावया वाढ बाई वाड्यावया सावकाराच्या वाड्यावया बाई. चला लय बाय तर सावकाराच्या वाड्या. चल. त्याचं लयच मोठं आहे हो. हा मग मोठं सावकाराचं मोठंच राहतं ना. दार. हा चला चला. एवढं तुम्ही कोंडवाड्यात काय आणलं मला इड? बेट ये सावकाराचं शिवासन. काय आहे वासन? शिवासन आता वाचू नये पाहू ना आपण. इड माहीच वासू राहिली गरमाटाने. बरं कसं वाटतंय? गोड वाटतं इड आलं. केवढं सावकारचं बघितलं? काय अजून कुठं काय पाहिलं मी? इस्टेट. हा प्रॉपर्टी भलती मोठी. तुम्ही मला हेच दाखवायला आणलं का मग इड? मी आधी घाबरले, मी म्हणलं काय दाखवायचं. बरं याच्यातून तुला काय काय पाहिजे? काय इस्टेट मध्ये काय काय पाहिजे तुला? मला विसा काय पाहिजे? तुम्ही जे जे देशान ते ते घेईन. काय काय? तुम्ही जे जे सांगशान ते ते घेईन. तुला काय हवंय? तुमच्याकडं काय द्यायला? तू म्हणशील ते. हा का? तुला माळ करू कायची? सोन्याची. तुमच्याकडे आहे का? आहे माळा आहे. आणि मला तो चपल्या हार करायचा. थांब चपल्या थांब थांब तुला लगेच माळ घालून खुश करतो. बाई मला लईच करू राहिलं बाई. असं काय औषध आहे काय नव्हती एनर्जीसाठी? हे ना आता वसूल करून आणलेले. हे वसूल करून आणले आता स्पेशल तुझ्या करता. बापरे एवढं? बघ बाई बाई बाई. सावकारला खुश केलं तर तुला खुश. चालेल ना मग. टाकायचं टाक. हाऊस आली तुला? लयच भारी वाटू राहिलं बाई इथं. लयच भारी वाटू राहिलं. हा का? आणि मला काही नाही का भारी वाटत. त्यापेक्षा मला लय भारी वाटतं. हा ना. असं मी सारखं कधी हे पाखरू माझ्या ताब्यात पडन, कधी असं माझ्या खुशीत बसन, असं मी बघत होतो. हा ना. खुश आहे ना? खुश आहे का? खुश झाली ना? कोण खुशी? तो खुशी तिकडे जाईल असेल मला नाही माहिती. लागले आपला तर कार्यक्रम झालाय ना. बाकीचं हो दा काही
कोण येतं सावकाराच्या घरामध्ये. आता हिला इडच कोंडून ठेवतो, परत एखादा चान्स हाणतो. सावकार हे पटत का तुम्हाला? काय पडतं हा? काय पडतं? खुशाल तुम्ही हे करते ना असे करते, सुनबाई बसेले इड झोपेले. हा मग तुम्हाला काय झालं? काय झालं म्हणजे? मी तिचा सासरा आहे. मग लाईनीच पैसे आणून द्यायचे. पैसे तर द्यायला करताच आलतो ना मी. पैसे द्यायचे मग बाप चौदा आज मी पैसे देणार होतो, दे पैसे. पण हे दे मावाला भरून. कंच बरं आता हे सुनाला काय झोपवलंय? काय झोपवलं? तिला आजारी झाली म्हणून झोपवलंय. तिला सुई मारली एवढं. आजारी झाली ती? हो. हो सुनबाई उठा, हो उठा, हो सुनबाई उठा. हे काय तार आहे? कोण आहे तुम्ही? अहो तुमचे सासरे आहे आम्ही. सासरा मिळाला? अरे काय लाबाड्या करतो? सासरा आहे म्हणे मी. सावकारा एवढे लाभाडे नको करू. पैशावरून अशा सुना ते करतो का तू? हा एवढा नालायक वागतो का तू? सावकार असल्या म्हणून पैशामुळे काही बोलितो का? जरा आवाज खाली कर अरे ना. बाबा गरिबांना असं करू नको. घर साफ करायचं, विचार करायचा थोडा. तू सावकार आहे म्हणून मला सुना संग झोपणार आहे काय? कुठं हा? झोपलो? हा कुठं झोपलो? कुठं झोपला म्हणजे? मला दिसतंय समक्षा. याज वसूल केलं, बाकी ना करू रुबाब करू. अरे व्याज झालं तो आलं, व्याजा पुरताच बोल तू. काशा लोकांचे गरिबांचे असे घर नको बुडू दादा सावकारा. गरीबाचे घर वाढवले मी, गरीबाचे घर बुडवले नाही. अरे पैशाच्या याच्यावर जोरावर जाऊ नको तू दादा. नको डोकं खाऊ. चल हा कोणाची बरोबर चालली? कोण आहे? हो सुनबाई उठा बरं. हे काय केलं तुम्ही? हा साधड कोण आहे? साधाड नाही, सासरा आहे तो आला सक्का. हा मला सावतर बी सासरा होता का? सावतर बी सासरा होता मला. सासरा आहे तुला? मग दोन सासरे का? अरे दोन नाही, एकच सासरा आहे तो. सक्का सासरा आहे बाई. मी काय म्हणतो, सासरा बिसरा गेला चुलीत. हा सासरा गेला चुलीत. अरे माझ्यावाली सून स्वतः घेऊन झोपलाय तू आणि म्हणतोय सासरा गेला सून आता आता माझा बाप तिचा सासरा होणार. तू चल लिख. म्हणजे आम्ही केलं ते काहीच झालं नाही का? माझ्या घरात बडबड नाही करायची, बाहेर जाऊन बडबड कर. साधडे निघ. चाल चाल पुरी चाल. सावकारा तुझ्यावाले पैसे बुडाले आणि सगळंच बुडाला. आता तिला ठेवून घे. देणार नाही मी आता. तिला ठेवून घे. सावकार कसं काय तुझे तू? पैसे दे. पैसे द्या ना. बुडाले. एक मिनिट थांबा. 1 रुपया भेटणार नाही तुम्हाला. सोडा मला. कसं काय सोडा? माझी सून आहे तू. आम्ही आहे तर मग काय मला काय आता मारून टाकीतो का? मारून नाही टाकेत. तुला न्यायचंय आता घरी. तुझ्या नवऱ्याला मी सांगतो या सासला पडत चाललंय. सासरा? हा सासरा आहे सासरा. ओळख. पैशाच्या दुंदीत नको जाऊ तू. चाल मी चाललो घेऊन. चाल चाल चाल. तो नवऱ्याला सांगतो आता. सावकाराच्या ताब्यातून तुम्ही माहित राहा. सावकार तुला कचकच माहिती नाही. जर नाही होती तुझ्या घर जप्ती आणली, तुझ्या घर 50,000चं कर्ज आहे ना, तुझ्यापाशी 50 रुपये द्यायला नाही.